अमोल चौगुले दादांकडनं आणखीन कॅश प्राइज आलेला आहे भीमसाठी. ते देखील आपण भीमला देणार आहोत. ते म्हणावं लागेल ना, एकी मारा लेकिन सॉलिड मारा. ते देखील आपण त्याला देतोय. गोल्डन षटकार मारून त्यांना मॅच फिनिश केली. पाटील 11च्या बाजूने मॅच फिरवली. त्याला आपण आणखीन कॅश प्राइज देतोय. आजची कमाई झाली आहे. अजून उद्याच्या दिवसामध्ये देखील मॅचेस आहेत. चला मैदान खाली करायचा, नाहीतर रोहित शर्मा आम्हाला पण बनावं लागेल आणि बागेत फिरायला कोणी आलेला नाहीये. चला मैदान खाली करा. लगेच आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट टीम लाईफलाईन 11 अशी मॅच पाहायला मिळेल. धन्यवाद. पिंपरघर प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं आलेल्या मान्यवर प्रेक्षक आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत. पर्व तिसरे आणि गोलंदाज पहिला गुणेश, एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी एक काळ गाजवलेला असा गोलंदाज आपण पाहता आता टीव्ही स्क्रीनवर. फलंदाज गणेश आणि नौशाखला तो भावेश. उत्तम पारितोषिक देखील लावलं होतं गुणेश यांनी. आणि दिवार हॉटेलच्या बाजूने मारा करताना गुणेश आणि सलामीचा फलंदाज तो गणेश. पहिला फेरीतला हा पहिला सामना. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण स्वागत आणि सन्मान एक ओव्हर नंतर करू. ओके. आणि कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोट्या कमी खेळायला वाटते विटी दांडू. आणि दरम्यान निर्धाव चेंडू मात्र निर्धाव पण त्याच्या अतिरिक्त धावेने संघाचं खातं उघडतं 1 या धावेने. गोलंदाजी तितका चपळ गुणेश, त्यांनी एक काळ गाजूला भेंडूमध्ये लगातार चॅलेंज ग्राउंडवर देखील त्यांनी मिडशम लागोपाठ 5 विकेट घेतला होता. असा एक उत्कृष्ट गोलंदाज आपण धोपी तलावला देखील मारलेला आहेत. आणि या ग्राउंडची पुल आणि पॉवरफुल होण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्टलेगच्या वरून, एक टप्पा सीमा पार चौकार. सुवर्ण संधी असेल स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान टीमच्या गोलंदाजांना. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मयूरजी पाटील जे टीम ओनर आहे त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी प्रत्येकी 1000 रुपये दिले जातील आणि पैसे जमा देखील झालेत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गुणेश एक शॉट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. कीपर कोण आहे रे? सुहास, एक उत्कृष्ट कीपर आणि गोलंदाजी तितका चपळ गुणेश. पाहूया भावेश स्वतःचं 4 धावक्याने खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र स्टंपच्या वरून गेलेला चेंडू जातो निर्धाव आणि संघाची धावक्या स्थिरावते ती म्हणजे 5 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच गुणेश पाटील गोलंदाजी करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच एक प्राइज देखील अनाऊन्स झालेला आहे की जोही गोलंदाज या पिंपळघर प्रीमियर लीग मध्ये एकच स्टंप 3 वेळा उडवून विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्या गोलंदाजासाठी तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज गुणेशजी पाटील दादांकडनं जमा झालेलं आहे. तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज. एक गोलंदाज, कोणताही गोलंदाज जर एकच दांडी गुल करेल 3ही बॅटरची म्हणजे हॅट्रिक कंप्लीट करेल त्याला 51,000 रुपये दिले जातील. कारण हा जो रेकॉर्ड आहे तो कुणेश याच्या नावावर अजरामर आहे आणि त्याला देखील असं वाटते की हा रेकॉर्ड हा मोडून टाकावा. उत्कृष्ट गोलंदाज, कारण नवतरुण खेळाडूंना त्यांनी संधी दिलेली आहे या गोलंदाजाने की माझा रेकॉर्ड तुम्ही तोडू शकता आणि तब्बल 51,000 रुपयाचे पारितोषिक जिंकू शकता. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन आपण लगेच व्यासपीठ कव्हर करायचं आहे. या व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान करूयात ग्रामपंचायत रांजणोलीचे उपसरपंच आमचे सर्वांचे लाडके डॅशिंग पर्सनॅलिटी किरणजी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं पिंपळघर प्रीमियर लीग पर्व 3
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ पिंपळघर आयोजित पिंपळघर प्रीमियर लीग पर्व 3 आणि किरणजी ठाकरे साहेबांची उपस्थिती, महत्वाची उपस्थिती साहेबांनी आम्हाला दाखवली आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. आपलं पुन्हा एकदा PPL मध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद साहिल. आणि वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन येतो धीरज, एक उत्कृष्ट फलंदाज, परंतु कुठेतरी मागासलेला आहे कारण की त्यांनी क्रिकेट व्यवसायामुळे क्रिकेटपासून थोडासा लांब राहिलेला खेळाडू आज आपल्या पिंपळघर प्रीमियर लीग मध्ये दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन धीरज. बघा सलामीचा फलंदाज गणेश आणि भविष्य अजून क्रीसवर. आणि उत्कृष्ट चेंडू, ब्लॉकरचा चेंडू, ते एक धाव हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु पॉईंटच्या दिशेने एक धाव करतोय गणेश. आणि एक धावने संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 8, बिनबाद 8. खरोखर एक संत धावगती म्हणता येईल कारण की जो षटक गुणेश याने देखील हाताळला त्या षटकामध्ये कमी धावा आणि हा दुसरा षटक आहे. पाहूया षटकामध्ये कितीपर्यंत धावा मजूर करण्याचा प्रयत्न असेल खेळाडू गणेश आणि भावेशाचा. पुढची मॅच टीम आशुराज एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम SG एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी तयारीत राहायचं आहे. टीम आशुराज एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम SG एंटरप्राइजेस. टायमर ऑन आहे, तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा धीरज आणि समोर येतो भावेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू मात्र उजव्या बाहेरून जातो. पंचांचा हात वरती आणि दरम्यान हा अतिरिक्त धाव संघाची वाटी धावसंख्या ती म्हणजे बिनबाद 9. आमचे स्कोरर रोहन चांगली गोलंदाजी देखील त्यांनी केलेली आहे. आणि असाच ज्यांना कोणाला स्कोरिंग आणि कॉमेंट्री करायची असेल त्यांनी आम्ही व्यासपीठाशी संपर्क साधायचे कारण की आपली गावच्या लीग आहे. आणि दरम्यान एकदा त्याच पद्धतीचा वायपल चेंडू, उजव्याच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत भर, दरम्यान धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती म्हणजे 10. सलामीचा फलंदाज भावेश एक डावखुरला उत्कृष्ट ऑलराऊंडर देखील बादशाह मानला जातो. पुन्हा एकदा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातो सीमा पार, षटकार. एक बक्षीस सुद्धा आलेला आहे लागोपाठ 3 षटकारास. रॉबर्ट पाटील संघाचे कर्णधार, बादशाह संघाचे कर्णधार रॉबर्ट पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठ 3 षटकारास. आणि पुन्हा एकदा धीरज आपल्या गोलंदाजी मार्गवर आणि स्ट्राईकवर येतो भावेश अजूनही खेळपट्टीवर. उत्कृष्ट षटकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा धीरज, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा समाचार, चेंडू जातो सीमापार, षटकार. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी लागोपाठ दुसरा षटकार आलेला आहे. आणि अजून एक षटकामध्ये रॉबर्ट पाटील याच्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक. मी गोलंदाजी देखील गौरव करेल कारण की खूप वर्षानंतर तो गोलंदाजीवर आलेला आहे. कारण की व्यावसायिकरित्या थोडा क्रिकेटपासून दूर राहिलेला गोलंदाज धीरज उत्कृष्ट ऑलराऊंडर देखील आहे परंतु टप्पा अजून त्याला काही सापडलेला नाही. याच ग्राउंडवर देखील त्या लहानाचा मोठा झालेला खेळाडू धीरज. पुन्हा एकदा धीरज, पाहूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतो का भावेश. आणि जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट लेगच्या मध्ये आणि दरम्यान एकदा पूर्ण संतोष जोशी स्वतः गोलंदाज जातोय परंतु आणि 2 धावा पूर्ण करतो. थोडेसे रागावले दिसतात कर्णधार गुणेश. आणि धावसंख्येत 2 धावेनंतर 24. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी म्हणता येईल भावेश याची. सलामीला फलंदाज आणि अजूनही एकही विकेट गडी बाद करणे यश आलेलं नाही गोलंदाजांना. पुन्हा एकदा धीरज, स्लोवर चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातो सीमा पार, एक टप्पा, चौकार.
देखील पाहायला मिळते. गोलंदाज देखील आहेत. 22 वैयक्तिक आणि सांघिक षटकात धावसंख्या चौकार संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. पुन्हा एकदा भावेश, धीरज, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता पाहूया दरम्यान एका हाताने करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान षटकार. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते. मला बादशाह 11 संघामध्ये त्याला संधी मिळत नाही, परंतु त्यांनी अपेक्षा करतो. दरम्यान भावेश वैयक्तिक 30 या धावसंख्येवर खेळतोय. फलंदाजी भावेश आणि 2 षटकामध्ये या पॉवर प्ले षटकामध्ये पुरेपूर फायदा उचललेला आहे. लाईफ लाईन आपले डॉक्टर अतुल शेके असतील आणि कल्पेश भुईर असतील यांचा संघ दरम्यान त्यांच्याच पॉवर पाऊल ठेवून 2 षटकामध्ये तब्बल 34 वैयक्तिक 30 या धावसंख्येवर करतो तो म्हणजे भावेश. धन्यवाद किरण दादा, आपण उपस्थिती दाखवली. आपलं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो कपिल आणि स्ट्रायकर सलामीचा फलंदाज गणेश एक उत्कृष्ट फलंदाज. त्याने देखील समी स्पोर्टमध्ये देखील एक बाजू पकडून धरून ठेवलेली होती जेव्हा एक काल गाजवले देखील असा फलंदाज आणि गोलंदाज गणेश. सांघिक पहिलं आणि सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो कपिल एक उत्कृष्ट गोलंदाज, नवतरुण गोलंदाज या आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळताना भेटतोय. आणि पिंपळगाव प्रीमियर लीग पर्व तिसरे आलेल्या सर्व मान्यवर प्रेक्षक आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत. मी अजूनही सर्वांना विनंती करतो की कोणालाही बोलवायला लागलं नाही पाहिजे, कारण की आपली गावची स्पर्धा आहे. आपण येऊ स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि याच्यानंतर आपण टीव्ही ऍक्शन मध्ये पाहणार रॉबर्ट पाटील. जोरदार हिट, चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया सुहास आणि दरम्यान सुहास चेंडू खाले आणि पहिला गाडी बाद होतोय. पहिला हादरा बसतो गणेशाच्या रूपामध्ये. आणि पहिले यश कपिल आणि लाईफ लाईन या बुधाजी या संघाला. स्वर्गीय काका यांच्या मयूर पाटील त्यांनी देखील त्यांची नावाची घोडदौड चालू ठेवलेली आहे. आणि लागोपाठ मला तर 3रं वर्ष असेल की त्यांनी संघ या पिंपळगाव लीग मध्ये केलेला आहे. कपिल यांनी पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करण्यात यश आलेलं. पहिला धादरा बसतोय लाईफ लाईन या संघाला. गणेशाच्या रूपात चेंडू मात्र तितकाच सुंदर होता, फटका देखील तितकाच सुंदर होता, परंतु चेंडूच्या खाली सुहास एक उत्कृष्ट फलंदाज. आता पुन्हा एकदा पाहूया गणेशाची जागा भरून काढण्यासाठी तो विदेश. पुन्हा एकदा कपिल स्लोवर चेंडू, फलंदाजाला डिचवणारा आणि चुकवणारा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी कपिल याची. दरम्यान निर्धाव चेंडू जातो आणि धावगतीवर आता मात्र ब्रेक लागलेला आहे. 34 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा कपिल आणि समोर तो विदेश. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाच्या वरनं चेंडू, डोक्याच्या वरनं सळपट्ट्यामध्ये केलेला चेंडू, एक टप्पा सीमा पार चौका. या धावकीनं स्वतःचं खातं करतो विदेश.
पुन्हा एकदा कपिल गोलंदाजी मार्कवर पिंपलघर एंड करून पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, उत्कृष्ट चेंडू म्हणताय, गोल फलंदाजाला चकवणारा चेंडू. फलंदाज विजेतला देखील समजलेला चेंडू टप्पा करून थोडासा बाहेर होतोय. यष्टिरक्षक गुणेश चपल, एक जुना जाणता अनुभवी खेळाडू ऑलराऊंडर गुणेश, ज्यांनी काळ गाजवला भिवंडीचा. पुन्हा एकदा कपिल आपल्या गोलंदाजी मार्गवर, समोर फलंदाज विदेश, फुल टॉस चेंडू, जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज खाली आणि दरम्यान थोडा मिस करतोय आणि दरम्यान चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि दरम्यान कुठेतरी हलका म्हणताय, त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय विदेश आणि 3 धावा पूर्ण करतोय. आणि रेफर केलेला आहे नो बॉल साठी फलंदाज. पंच आणि आमचे तिसरे पंच मतास हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या निर्देशनास आपण हा रिव्ह्यू चेक करणार आहोत. ही लिगल डेअरी आहे आणि दरम्यान रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. फ्लाईट प्लॅन संघाचा रिव्ह्यू संपलेला आहे. पुन्हा एकदा कपिल, भावेश, जोरदार हिट, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली संतोष जोशी आणि आता मात्र कोणती चुकी करत नाही. या दरम्यान दुसरा गडी बाद होतोय लाईफलाईन संघाचा आणि भावेशाच्या रूपामध्ये सलामीची पहिली जोडी बाद होते आणि दुसरा धक्का बसतोय लाईफलाईन या संघाला. तर म्हणता येईल की कपिल यांनी गोलंदाजीला फलंदाजीला ब्रेक धावगतीला ब्रेक लावलेला आहे. कारण की उत्कृष्ट त्या 5 चेंडू आतापर्यंत 4 चेंडू आतापर्यंत टाकलेला आहेत. षटक संपलेला आहे, सॉरी. आणि कुठेतरी त्यांनी नक्कीच 2 गडी बाद आणि सलामीची जोडी आपल्या कक्षामध्ये परतलेली आहे. गणेश आणि भावेश याच्या रूपामध्ये वैयक्तिक पहिलं, सांघिक 4थं षटक घेऊन येतो सुहास. पाहूया विदेश एका चौकाराच्या शहाने अजूनही क्रिसवर आणि नॉनस्ट्राईक येतो नयन, टीम आयकॉन. आणि पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू एकदा पुन्हा धीरज आणि दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण, पण दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही आणि त्यामुळे एका धावाने देखील समाधान मानवतं. संघाची धावसंख्या एका धावेने ती म्हणजे 42. पाहूया नयन, सुहास, फुल टॉस चेंडू, पुल केलेला चेंडू जातो सीमा पार चौकार. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होतोय मिड विकेटच्या दिशेने, एकदा पूर्ण होतोय, एकदा होतोय पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न संतोष जोशी आणि उत्कृष्ट थ्रो म्हणता येईल, परंतु 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत नयनाच्या. 2 या धावसंख्या संघाची धावसंख्या होती, 2 गडी बाद. 48. चेक टीम आशुराज एंटरप्राइजेस आणि टीम SG एंटरप्राइजेस दोन्ही टीम कॅप्टन आपण तयारीत राहायचंय. सेकंड कॉल दिला जातोय, टॉस साठी तयारीत राहायचंय.
एकदा सुहास आणि नयन. त्यांना चेंडू आहे ते मिड ऑफच्या दिने एकदा पूर्ण होतोय. दुसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न येत नाही. तितकेच चांगला क्षेत्ररक्षण, तितकीच फेक देखील सुंदर. दरम्यान रोशनजी पाटील दादांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे PPL मध्ये, ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत. चेंडू हवेमध्ये कव्हरच्या वरनं येतोय चेंडू. धीरे चेंडू खाली आणि दरम्यान दुसऱ्याचा प्रयत्न होते. प्रयोग गुणेश. फेक मात्र थोडी चुकीची होते आणि दरम्यान सुंदर कव्हर म्हणता येईल त्यांना. दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. वेलकम जयमान गोविंदा पथकाची क्वीन फ्लोरा हिचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते. क्षेत्ररक्षक धीरज. दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 2 गड्याच्या मोबदल्यात 53. ज्या पद्धतीची गोलंदाजी देखील चांगली झालेली आहे. 2 षटकामध्ये धावा मात्र रोखण्यात यश आलेलं आहे लाईव्ह बुधाची या संघाला. खरं तर यानंतर तुम्ही जो आवाज ऐकणार आमचे मित्र राहुल भोईर, ते खरोखर म्हणजे ठाणे रायगडमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करत होते, परंतु त्यांनी बैलगाडा क्षेत्राने निवडला आणि पूर्ण अख्खं महाराष्ट्र, सातारा, सांगली, पुणे, तब्बल आपण म्हटलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आज बैलगाडा क्षेत्रामध्ये समालोचक म्हणून गाजते. असे आमचे मित्र राहुल भोईर हे देखील उपस्थित झालेले आहेत, कारण की सकाळी त्यांची आमची भेट झाली आणि पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आलेले आहेत आणि कधीतरी वेळ भेटला तर त्या क्रिकेटचा समालोचन देखील करतायत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. चला घाई करा, अजूनही आम्हाला मॅचेस खेळवायचे आहेत. आणि यानंतरचा तुम्ही आवाज ऐकणार आमचे मित्र बैलगाडा समालोचक सन्माननीय राहुल भोईर. बघा, संपूर्ण PPL मध्ये आजच्या दिवसामध्ये एक बक्षीस आहे. कोणत्याही खेळाडूनं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आमचे आणखीन एक लेजेंडरी खेळाडू सध्या घरी बसून त्या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे संतोषजी पाटील साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. जो ही गोलंदाज या PPL मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राईज आतापासून दिलं जाईल सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांकडनं. आणि ओमकारसाठी सुवर्ण संधी असेल, जर कॅच त्यांनी कंप्लीट केली तर रोशनजी पाटील दादांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. थँक्यू सो मच राजू दादा. पहिल्याच इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये रन्स एकूण बघतो आपण 57 झालेल्या आहेत. चौथ्या मॅचला सुरुवात झालेली आहे आणि शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत बघतो आपण पहिल्या डावातील. लाईफलाईन 11च्या अगेन्स्ट स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान असा सामना बी ग्रुप मधून ही मॅच आपण एन्जॉय करतोय. चांगला ते चेंडू समोर ड्राय करतायत. डीप मधून फिल्डर जरूर आला, मात्र चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत मेल एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 58 वरती आहे. 58 धावा पलकावरती. लास्ट ओव्हर चा खेळ सध्या तरी आपण पाहतो मार्गस्थ असताना. बी ग्रुप मधील मॅच नंबर 2. जागेवरच होते, थोडेसे मागे जरूर सरकले होते, बॅकफुटला गेले होते, कट करायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल.
यंगस्टरला देखील संधी मिळालेली आहे PPL मध्ये. खास करून PPLचं हा हेतू हाच आहे की इकडनं जास्तीत जास्त काय यंगस्टर जे खेळाडू आहेत ते चांगलं क्रिकेट खेळावे. तुम्ही गावच्या रेग्युलर टीम मध्ये खेळू शकता. उद्दिष्ट दरवर्षी असतो PPLच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ऑफ द विकेट ना. फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साईड लावून फटका. डीप मध्ये मिड विकेटला चांगले फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसणार आहे. 10 विकेटनं एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 नंबर स्कोरबोर्ड 59 59 झालेला. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या. त्याच्यानंतरच्या दोन्ही मॅच मध्ये धावा चेस झालेल्या आहेत. 70+ धावा चेस झाल्या नाहीयेत. 60+ धावा चेस झालेल्या आहेत या स्पर्धेमध्ये PPL मध्ये. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर मोठा आहे. जे चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे वेगानं चाललेला शॉट थर्ड मध्ये. शॉट फाईनचा तिकडे फिल्डर पोहोचला. जरूर चेंडू शिरसून फेक करेपर्यंत तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि इकडनं धाव तिसरी मिळेल की काय. मिळाली. नॉट आउट म्हणजे अर्थातच धावा इथनं मिळतील. शेवटच्या बॉलवरती 3. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 62 झालेल्या आहेत. 62 धावा पाहतो आपण धावा पलकावरती. खास करून भावेशने केलेला 30 धावा महत्वपूर्ण या मॅच मध्ये. त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावा पलकावरती. एकूण धावा आहेत. फिल्डिंग करणार आहे. फिल्डिंग करण्याचा डिसिजन अभि पाटील समोर आहे. चांगली टीम समोर अशिराज एंटरप्राइजेस. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. धावांचं काही सांगू शकत नाही. समोरची टीम बी चांगली टीम आहे. लेजंड प्लेअर आहे. अभि पाटील आहे. चांगले खेळतात ते. आता सध्या फॉर्ममध्ये सिरीज घेतली त्यांनी. त्यांना आम्ही 50-55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आयकॉन कोणते आहे तुमच्या टीम मध्ये. आयकॉन आमचा केवल पाटील आहे. हर्षद आहे. अभि पाटील प्रथम बॅटिंग करावी लागेल. नाणेफेकी इम्पॉर्टंट होती. नाणेफेकी तुम्ही जिंकली असती तर काय डिसिजन असता. ऑब्विसली आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. पण आता प्रथम बॅटिंग आहे तर आम्ही जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू की समोरच्या संघाला प्रेशराईज करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच. तुमच्या टीम मध्ये आयकॉन कोण आहेत. आमच्या टीममध्ये आयकॉन हर्ष आहे. वापस अक्षय जोशी आहे. चांगले चांगले प्लेयर आहेत. ते दोघंही चांगला खेळणं महत्त्वाचं. तसंच बॉलिंगला सचिन आहे आणि अक्षय जोशी वगैरे पिंटू पाटील आहे. यांनी चांगला खेळ करावा हीच अपेक्षा आहे. नक्कीच. अभि पाटील पहिला वर्ष PPLचं जेव्हा आपण ऑर्गनाईज केलं होतं तेव्हा तुम्ही स्वतः ऑर्गनायझर होता. ते म्हटलं जातं की पहिलं प्रेम
पहिली बायको आणि पहिली जी पर्व असतं BPLचं ते आपण कोणी विसरू शकलो नाहीये. पहिला सीझन, तिसरा सीझन तुम्ही देखील खरं तर ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्येच आहात. सो कसं वाटते, कसं एन्जॉय करतोय PPL ला? बघा, जेव्हा आम्ही पहिल्यांदा PPL ठेवला होता, कोणालाही कोणतीही आयडिया नव्हती. आम्ही जे केलं त्याच्यासाठी जे दडलो, आता जे आहे ते सर्वांना माहीत आहे असं असं करायचं. पण जेव्हा आम्ही प्रथम केलं होतं तेव्हा खूप अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणींना सामोरे जाऊन आम्ही PPL केलं होतं. तेव्हाचाही PPL चांगलाच होता, दुसराही चांगलाच होता, तिसराही चांगला असेल आणि याच्या पुढचाही चांगला असेल. कोणीही कंपॅरिझन करू नका की हा भारी आणि तो भारी. जो ठेवतो गावातल्या मुलांना चांगलं स्थान मिळावं म्हणून तो ठेवतो आणि तो चांगलाच आहे असं मी बोलू शकतो. नक्कीच प्रचंड मेहनत लागते कोणतीही स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची असेल तर आणि त्यामागे प्रचंड मेहनत असते कारण ऑर्गनायझरला माहिती असतं की किती झोपा त्यांना मिळतात. झोप मिळत सुद्धा नाही, प्राइजेस आहेत या वर्षामध्ये. सो नक्कीच आपण देऊया दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट, नाणेफेकी जिंकली आहे टीम SG एंटरप्राइजेस संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या बॅटरनं षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर मयूरजी पाटील जे टीमचे ओनर आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगला उल्लेख केला अभिजी पाटील यांनी की प्रत्येक वर्ष स्वतःला अपग्रेड करत राहतो माणूस आणि या तिसऱ्या पर्वामध्ये देखील पिंपळघरकरांनी स्वतःला अपग्रेड केलंय आणि तिसरं पर्व आपण पाहतोय. ओव्हर टू राहुल भोईर सर. थँक्यू सो मच साहिल. आपण व्यासपीठावरती एक स्वागत आणि सन्मान करूयात जय हनुमान गोविंदा पथक पिंपळघरची क्वीन. कॅमेरामॅन आपण लगेच व्यासपीठ कव्हर करायचं आहे. जय हनुमान गोविंदा पथक पिंपळघर खरं तर 7 थर त्यांनी लावले होते आणि त्या टॉप वरती असलेली फ्लोरा या दिदीचं आपण स्वागत आणि सन्मान PPLच्या माध्यमातून करतोय. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टाळ्या वाजवायच्यात. धन्यवाद. जाऊयात लगेच समालोचन कक्षामध्ये. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आपण करूया. PPL पर्व तिसरा आपल्याला पाहायला मिळतो. पिंपळघर प्रीमियर लीग सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. अंपायर्स खूप वेळ चाललेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण पुढे चाललो तर मला वाटत नाही की 6 मॅच देखील आजचा आपला जो शेड्यूल आहे तो पूर्ण होईल. दुपारच्या आय थिंक 3 वाजत आलेले आहेत. बघा अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. जर वेळ राहिला तर तिसरी मॅच पण आपल्याला खेळवावी लागणार आहे. सो विनंती असेल लवकर खेळ दाखवायचा. साहिल असेच खेळले तर 6 पण होणार नाही. 3 वाजलेत, अजून पूर्ण इनिंग बाकी आहे. त्याच्यानंतर अजून 2 मॅच म्हणजे 20 ओव्हर शक्य नाहीयेत. आता आजचा शेड्यूल तरी आपण पूर्ण करूया कारण का मॅच बॅलन्स नकोय. राहिला वेळ तर आपण विचार करू. आता आजचा जो 6 मॅचचा शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. अंदाज लवकर होत असतो म्हणून थोडी आपण काळजी घ्या प्लीज. संतोष सोबत गणेश आलेत मैदानाच्या आत, गुणेश आलेत स्वतः सलामीला आणि योगेश बॉलिंग मागवती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल आडव्या बाटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कॉडबॅनची अपील तुम्हाला प्रमुख पंचाकडे करायची असते. ते बऱ्याचशा वेळा आपले ग्रामीणचे खेळाडू विसरतात आणि त्याचकरिता स्क्वेअर लेगचे अंपायर फक्त तुमच्याकडे बघत राहतील. कुठल्या प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार त्यांना नाहीये. क्रिकेटमध्ये नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच नियमानं आज अंपायरिंग करत असतात. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. 40+ चा खेळ सध्या तरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळतो PPL मध्ये. ऑन साईडला टर्न केला फटका डीप मध्ये वाडिश लॉंग तिकडे फिल्डर पोहोचलाय. काऊ पैस मधून चेंडू शूजून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेने धावांचा श्री गणेश होत असताना लाईफलाईन 11च्या अगेन्स्ट स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान बिग ग्रुपची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला आशुराज एंटरप्राइजेस अगेन्स्ट SG एंटरप्राइजेस आहे आणि आजची लास्ट मॅच जी आहे त्याच्यामध्ये हार्दिक एंटरप्राइजेस अगेन्स्ट जयेश एंटरप्राइजेस. नक्कीच या ठिकाणी शुभागमन होत आहे. आता नक्कीच पैशांचा वर्षा होणार आहे कारण दत्ता भैर साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
पुढच्या मॅच मध्ये नक्कीच पैशांचा वर्षा होणार आहे. राजदादा देखील आहेत, आशुदादा देखील आहेत. दोन्ही सुपुत्रांसोबत दत्ता भोईर साहेब देखील सज्ज झाल्या टीमला. ते काहीतरी कान मंत्र देतात की जिंकायचं. लगेच जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. दत्ता भोईर साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस सुरू आहे. गुणेश आपल्याला साकिंग यांना पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे या मॅच मध्ये. खास करून पहिला विकेट करिता भागीदारी महत्वाची. 60+ चेस या मॅच मध्ये. राऊंड विकेटने गुणेश करिता नाराज स्वतःवरती पाकफुटला जाऊन स्लाइस करायचं होतं जरूर. मग तो चेंडू पाहतो आपण गल्ली रिजन मध्ये फील्ड होतं, तोपर्यंत मिळणारे फक्त एक सिंगल नंबरला जास्त काय फरक पडणार नाहीये, कारण का पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली धावसंख्या बनवलेली आहे. लाईफलाईन टीमच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये खूप सुंदर बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या 62 केल्या होत्या. 63चं चेस आहे मॅच मध्ये. स्वर्गीय बुधाची प्रतिष्ठान या संघासमोर. PPL चा पहिला दिवस, मॅच क्रमांक 4, बी ग्रुपची मॅच आहे. मस्तामेंग शॉट डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. झेलची शक्यता, सोपा झेल होता. झेल पकडला गेला आणि पहिल्या धक्का लागत असताना बघतो आपण या मॅच मध्ये स्वर्गीय बुधाची प्रतिष्ठान टीमला रन्स आहेत फक्त 4. विकेट गेली 1. संतोष पात. किरीस का सुनने का गाना. चांगली बॉलिंग होती पहिल्या षटकामध्ये. योगेश करतात. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे P1 मध्ये. P1 ला कॅपिटलाइज करता आलं नाहीये मॅच मध्ये. पॉवर प्ले फोडता आलं नाहीये सलामी फलंदाजांना. त्याचं कारण बॉलिंग चांगली होती योगेश कडनं. नेक्स्ट बॉल. मस्तामिंग की प्रॉपर. मस्तामिंग जरूर डीप मध्ये. तिकडे फिल्डर आहे. सोपा झेल होता. लॉंग ऑन मध्ये ड्रॉप झालेला धावा आहेत बघतो आपण. मिळतील 2 शेवटच्या बॉल वरती. पहिल्या ओव्हर संख्या संपल्या आणि पहिल्या ओव्हर अखेरीस धावा फलकावरती आहेत. स्वर्गीय बुधाची प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून बघितलं तर फक्त 6 बॉल मध्ये 6 केलेत. एक विकेट देखील गेली. अरे प्लीज चला वेळ थोडा कमी घ्या. लाईफलाईन 11 टीम, कॅप्टन अँड ऑल प्लेयर्स थोडं सहकार्य करा. यस डीजे. फिल्डर आतमध्ये घ्यावाच लागेल. त्या अनुषंगानं त्यांचा खेळ सुरू आहे मैदानात. आशुराज एंटरप्राइजेस टीम ओनर आणि पूर्ण टीम दत्ताजी पाटील, दत्ता भोईर. आशु भोईर आणि राज भोईर त्यांचे सुपुत्र देखील आहेत. स्वतः टीम ऑनर आहेत. जरूर टीम सोबत ते चर्चा करत आहेत. फिल्डिंग करणारी टीम रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आता शब्द आमचेही संपलेले आहेत. नयन आलेत बॉलिंग मार्क मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये. P2 मध्ये पुन्हा बागफुटला गेले. मागे सरकले जरूर, पण चेंडू मागेच गेलेला. शॉट थर्ड मध्ये अंपायरचा 22 एचर आपल्यापर्यंत आलाय. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड 7 वरती आहे.
सध्या तरी चांगली बॉलिंग होतीये लाईफलाईन 11 टीम कडनं. स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान थोडासा बाखोटला मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या होत्या. फुल टॉस होता जरूर. ऑन साइडला टर्न केला फटका. स्क्वेअरलीला थोडीशी करा फिल्डिंग. दुसरीचा कॉल आहे. 2 धावा इथनं मिळतील. चांगलं कॉर्डिनेशन. सिक्सर किंवा बाउंड्री अजून आलीच नाहीये. हा प्लस पॉइंट आहे सध्या तरी पाहतो आपण लाईफलाईन 11 टीमच्या माध्यमातून. सिंगल डबल ना ओमकार साठी सुवर्ण संधी. जर एक षटकार लगावला तर रोशनजी पाटील दादांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. म्हणजे जेवढे षटकार तो मारेल तेवढे 200 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होतील. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना नयन. फटका हवेत खेळले जरूर. डीप मध्ये मोठा गॅप आहे. फिल्डिंग चांगली केली होती मात्र प्रयत्नाला अपयश आलेलं आहे. 4 धावा. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 न फ्लाय होईल. पहिला चौकार आलाय. 13 13 धावा. हा चेंडू चांगला आहे. चौकार जसा आला त्याच्यानंतर नयनचा कंबाक आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता पहिला चौकार आलेला आहे. धावांचा जो वेग आहे जी गती ती वाढवावी लागणार या मॅच मध्ये. तर सध्या पाहतो आपण बॉलिंग खूप चांगली होती. नेक्स्ट बॉल. पुन्हा गती कमी केली. चांगली बॉलिंग. बोट रोल आणि फिंगर रोल करत असताना मग लाईन खराब आहे. चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. इट इज वाईट बॉल. लेंथ आपण बघितलं ती आपल्याला खराब पाहायला मिळाली. गतीमध्ये मिश्रण करत असताना चेंडूची गती काढत असताना 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. 20 बॉल मध्ये 48 करायचे आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत आणि गुणेशला तसं काय खेळ खेळावा लागेल या मॅच मध्ये. ऑन साइडला टर्न करायचं होतं चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगली फिल्डिंग. धाव एक सिंगल असमेल. सिंगल डबलला काम जमणार देखील नाहीये या मॅच मध्ये. जर कमबॅक करायचा असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. 47 करायचे आहेत. चेंडू 19 शिल्लक राहिलेले. आता धावा जास्त आहेत. चेंडू कमी आहेत. कॅल्क्युलेशन करावं लागेल. बॅटिंग चांगली करावी लागेल. वेगवान चेंडू. लाईन मात्र खराब आहे. लेगशिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. फटका देखील हवेत खेळत मी सामेंगे डाऊन द बॉल. तिथं फिल्डर आता चूक होणार नाही. फलंदाज बाद.
आशुराज एंटरप्राइजेस आपला चेंडू आपण चॉईस करा. नवीन बॅटर यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलेला जरुरी स्लाइस करत असताना चेंडू डीप मध्ये वेगाने चाललाय. पॉइंटला खेळाडू आहेत. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 19 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावा पलकावरती आहे. त्या मॅच मध्ये करायच्या आहेत एकूण धावा 63. 44 ची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू कदाचित पुन्हा अडवावा लागेल. व्हाईट बॉल. फटका चांगला डीप मध्ये. आता फिल्डर देखील चांगले फिल्डिंग. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत एकच धाव मिळेल. सुरूचा प्रयत्न चालवला आहे तर धाव एकच मिळणार आहे. सिंगलने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोरबोर्ड 21 धावा आहेत. धावांसाठी संघर्ष सुरू जरूर आहे. मात्र धावा येत नाहीयेत. त्याचं कारण बॉलिंग चांगली होते. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. ऑब्स्टिकच्या जास्तच बाहेर. सातत्याने दुपारच्या सेशन मध्ये अंपायरला देखील बिझी ठेवलेलं आहे बॉलर ना. 22 तिसरा षटक. यावेळेस आताचा हा चेंडू चांगला आहे. याच टप्प्यावरती बॉलिंग करायचे 22ला. अशा अगोदर व्हाईट बॉल जरूर पाहिला आपण. त्याच्यानंतर त्यानं केलेला कमबॅक देखील पाहतोय. सामना दूर चाललाय सध्या तरी. स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून आपण बघितलं त्या अग्रेसिव्हपणा जो हवाय मॅच मध्ये काय अटॅकिंग शॉट हवेत ते येत नाहीयेत. पुन्हा एकदा खेळ स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत उपस्थित. धाव एक सिंगल मिळेल. सिंगल डबल ना काय काम जमणारच नाहीये. लाईफलाईन 11 टीमचा जर विचार केला त्यांच्याकडे धावा चांगल्या सेव्ह झालेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. गुणेश अजूनही प्रयत्न सुरू आहे त्या मॅच मध्ये. बागपूरला जाऊन कट केला. फटका तर चांगला आहे. चेंडू मध्ये डीप मध्ये चाललाय. तिकडे वेगाने फिल्डर देखील पोहोचण्या अगोदर चेंडू पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. का टायमिंग प्रचंड चांगला होता.
गुणेशच्या बॅट मधून पहिला चौकार, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27, 27 धावा 63 करायच्यात. आता अगोदरच खेळले, चेंडूवाना बॅटचा संपर्क नाही अजिबात. चांगली बॉलिंग, कौतुक आहे बॉलरचं देखील. 3 षटकांचा खेळ कडनं झालेला कंप्लीट 3 वर्ष अखेरीस धावा बॉलवरती 27 आपण पाहतोय. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 36. यस दीज 12 चेंडू 36 ची गरज आहे. चला प्लीज मॅच ऑन करा. पाचव्या षटकामध्ये कदाचित फिल्डिंग करणारा टीमचा एक प्लेअर आपल्याला इनफिल्डच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिरिक्त फिल्डर येणार आहे. भरपूर वेळ चाललेला आहे. नाही 14 षटकामध्ये चांगला चेंडू आहे. फुलर लाईनचा डॉट बॉल न सुरुवात केलेली आहे. 11 मध्ये 36 करायचे दादा. चांगला चेंडू असून एक नयन वेगवान सध्या बॉलिंग करतोय. अटॅक करत असताना बॅटरला सातत्यानं बीट करत असताना संधी कुठल्या प्रकारची दिली जात नाहीये. खरं तर या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं असं. बॉलर व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस आपण बॉलिंग करतो. सध्या तरी चांगली बॉलिंग नयन करतोय. तिसरा बॉल हा देखील विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा डॉट आलेला आहे. आता इक्वेशन या मॅच मध्ये अवघड होत चालले. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 36 करायचे. चला नयन प्लीज. अरे भाई करा. नऊ चेंडू 36. डॉट चेंडू भरपूर खेळले आतापर्यंत. यावेळेचा फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर ते फक्त राहतील बघा. चेंडू चालला मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर. तेहतीस वरती 30 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. रन करायचे 30 म्हणजे 8 बॉल मध्ये मारायचे 5 सिक्सर. हा कॅल्क्युलेशन आता इथनं असणार आहे. दरम्यान चांगला फटका डीप मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर देखील उपस्थित आहेत. एकदा मेल एका विषया मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पडत 34 धावा धाव पलकावरती. अजूनही बघतो आपण चेंडू शिल्लक येणारे 7 बॉल मध्ये करायचे आहेत 29. सिक्सर मारायचे 5. तो इनफिल्ड मध्ये आणायचा आहे. टाइम तुम्ही जास्त घेतलेला प्लीज.
गुणेश आता फायनली मात्र झालेला आता रिटायर हार्ट आणि आता सामना 6 मध्ये 29 करायचा. पहिला सिक्सर आलाय, जरूर आलाय, अजून 4 मारायचे. यस डीजे. तेवीस धावेची अजून गरज 5 बॉल मध्ये. सिक्सरच मारायचे. सिक्सर आता मात्र यायला सुरुवात झालेली आहे. हा देखील चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. जर सुहासने आणखीन 2 षटकार मारले तर साहिल भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि आणखीन एक षटकार जर लगावला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज मयूर पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. मॅच मध्ये आता पुन्हा कमबॅक झालेला. आता 4 चेंडू शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे. अजून एखादा मोठा फटका आला तर दबाव जरूर येऊ शकेल बॉलर वरती. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा हा देखील चेंडू रेंज मध्ये जरूर होता, मात्र गती कमी केली होती या चेंडूची. आला डॉट बॉल फायनली. आता चेंडू शिल्लक आहे 3 करायचे. 17 तिन्ही सिक्सरच मारावे लागतील. बॅक टू बॅक 2 सिक्सर आले. मॅच तर जवळ आली होती. त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल देखील तेवढाच महत्वाचा होता. षटकातील पुढचा चेंडू ओद विकेट. हा देखील फुल टॉस ऑन साइड लाच करून विकेट. रन चांगला मिळतील आणि आला फ्लॅट सिक्सर. षटकार जर आले तर 7890 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल सुहास पाटीलला, टीम ओनर मयूरजी पाटील यांच्याकडनं. 2 चेंडू 11ची गरज आहे. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मजा येईल मॅच मध्ये. सुहास तर शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहेत आणि असे प्रयत्न गरजेचे आहेत पीपीएल मध्ये, खास करून 2 मध्ये 11. काय दबाव, जरूर दबाव आहे तो आपण पाहतोय स्पष्टपणे या मॅच मध्ये. आता येणारा चेंडू शिल्लक 2 रन्स करायचे 10. सगळं काय ठीकठाक होतं लाईफलाईन 11 टीमचं. मात्र स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून सध्या तरी सुहासनं मारलेले सिक्सर. आला दबाव. 2 चेंडू 10ची गरज आहे. होद विकेट ना. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. आता चेंडू शिल्लक 2 रन करायचे 9. काय मॅच पाहिला मी त्या. आपल्याला असं वाटलं की सहजरित्या सामना जिंकेल लाईफलाईन 11 टीम. चेसिंग तर कंपल्सरीच आहे. आला डॉट बॉल आणि तोच हवा उदायक. आता चेंडू शिल्लक 1 करायचे 9 या मॅच मध्ये. या पुढच्या दोन्ही टीमनं वेळ न घेता लगेचच, खास करून फिल्डिंग करणारी टीम, आपण फिल्डिंग सेट करायचे. ग्रुप सी ची आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. आशुराज इंटरपाजेस अगेन्स्ट संघ खेळणार आहे यस इंटरपाजेस. आणि तब्बल 8 डावेने हा सामना जिंकलाय लाईफलाईन 11 टीमनं. अभिनंदन आणि हार्ड लक स्वर्गीय बुधाजी पाटील प्रतिष्ठान. चला आपण लगेचच सी ग्रुपची मॅच जे आहे त्या मॅचला आपण सुरुवात करू. आशुराज इंटरपाजेस अगेन्स्ट यस इंटरपाजेस या 2 टीम मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. देऊया अगोदर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करूया. 22 जण 30 धावांच्या प्रतिम इनिंग खेळली. तो 22 ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
हॅलो चेक हॅलो. चला भावेश, आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे भावेश. आणि विकेट वरती खेळायचं नाहीये अभि दादा. तुम्ही जर खेळले तर सगळे खेळतील. मॅच सुरू करायची आपल्याला, अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत.